आता प्रवेश परीक्षेसाठी तयारी करणाऱ्यांची जी संख्या आहे ती उत्तरोत्तर वाढत आहे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण जर आपण बघितलं, हे वेगवेगळे बोर्ड आलेले आहेत, भरपूर प्रकारचे रिसोर्सेस, कोचिंग अवेलेबल आहे. त्यामुळे 10th स्टँडर्डमध्ये बहुतांश मुलांना हे 90% जास्त मार्क हल्ली मिळतात. आणि ज्यावेळी असं घडतं त्यावेळी प्रत्येक पालकाला असं वाटत असतं की माझ्या मुलाने IIT मध्ये जावं. तर पण हे फार काळ टिकत नाही. बऱ्याच वेळा मुलं ड्रॉपआउट होतात, काहींना तो अभ्यास कंप्लीट करता येत नाही, काही वेळा इंजिनिअरिंग न करता दुसऱ्याकडेही वळले जातात. तर ज्यावेळी पालकांना हे ठरवायचं असतं की मुलाने IIT साठी प्रवेश परीक्षेची तयारी करावी की नको, तर यासाठी कुठले निकष पालकांनी स्वतः त्याचा विचार करायला हवा असं तुम्हाला वाटतं? अगदी उत्तम प्रश्न विचारलात. तुम्ही म्हणालात ती गोष्ट खरी आहे. अलीकडच्या काळामध्ये 10वीच्या मार्कांवरती आपण पुढे काय करावं असं आपण अंदाज बांधू शकत नाही सध्या. कारण त्यांना मिळालेले 10वीचे जे मार्क आहेत ते खूप फसवे असतात. त्या फसवे अशासाठी की म्हणजे अगदी 25-30 वर्षापूर्वी आम्हाला जेव्हा 10वीचे मार्क मिळायचे त्याच्या कम्पॅरिझनमध्ये हे मार्क जर विचार केला तर याच्यामध्ये बेस्ट ऑफ 5, नंतर सिलेबस खूप पातळ झालेला असतो. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळे पेपर्स, सगळ्या बोर्डांचे सगळे पेपर्स हे कसे क्रॅक करायचे याच्याबद्दल शाळांमध्ये भरपूर मार्गदर्शन केलेलं असतं. त्याच्यानंतर मी तर असं ऐकलंय की काही बोर्डाच्या परीक्षांमधले प्रश्न जे असतात ते त्याच टाईपचे, कधी कधी आकडेही न बदलता ते त्यांच्या टेक्स्टबुकमधले प्रश्न असतात. टेक्स्टबुकमध्ये अनेक अवघड थिअरम्स किंवा प्रमेय जर असतील तर ती त्यांच्या सिलेबसमध्ये नसतात, पुस्तकात असतात पण सिलेबसमध्ये नसतात. त्यामुळे ती शाळेत शिकवली जात नाहीत. एकंदरीतच गेल्या 15-20 वर्षामध्ये शालेय शिक्षणाचा दर्जा हा हळूहळू कमी होत चाललेला आहे. म्हणजे जास्तीत जास्त मुलं पास व्हायला हवी, जास्तीत जास्त मुलं 10वी न मोकळी व्हायला हवीत, हा अप्रोच ठेवलेला असल्यामुळे एकंदरीत जो अभ्यासक्रमाचा दर्जा आहे तो खूपच खालवलेला आहे. व्हेअर ॲज 11वी-12वी IITचा जो प्रवेश परीक्षेचा जो पेपर असतो त्याचा दर्जा उंचावत चाललेला आहे. म्हणजे तिथला सिलेबस जो आहे तो वाढत चाललेला आहे, तिथली डिग्री ऑफ डिफिकल्टी जी असते ती वाढत चाललेली आहे. त्यामुळे 10वी पास झालेल्या मुलांमध्ये आणि जो 11वी-12वी नंतर IITची परीक्षा देणाऱ्या मुलांमध्ये एक प्रचंड गॅप निर्माण झालेली आहे सध्याच्या काळात. आणि त्यामुळे तर तो अभ्यासक्रम अतिशय अवघड, 11वी-12वीमध्ये IIT JEEचं शिवधनुष्य उचलायचं ही काही सामान्य मुलांची म्हणजे ही गोष्ट नाही आहे. तिथे 90%, 95% मार्क मिळालेला जरी 10वीचा मुलगा असेल, 10वीतला, तरीसुद्धा तुम्ही निश्चित त्याचं इव्हॅल्युएशन वेगळ्या पद्धतीने केलं पाहिजे आणि मगच ठरवलं पाहिजे की त्याला IIT JEEचा अभ्यास करायला आपण प्रवृत्त करायचा आहे का. आणि हीच गोष्ट आम्ही आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये अत्यंत काटेकोरपणे पालन करतो. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आम्ही आमची स्वतःची परीक्षा घेतो. अगदी मुलगा पूर्वी बोर्डात पहिला, दुसरा, तिसरा असे नंबर लावायचे, सध्या नंबर लावत नाहीत. पण बोर्डात पहिला आलेला मुलगा सुद्धा डायरेक्ट आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिट होऊ शकत नाही जर त्याने आमची परीक्षा क्रॅक केली नाही तर. आमच्या परीक्षेमध्ये क्वालिफाईंग मार्क्सपेक्षा त्याला जर जास्ती मार्क मिळाले तरच त्याला आमच्याकडे ॲडमिशन मिळू शकते. आता हे सिलेक्ट झालेली जी मुलं आहेत ज्यांना मार्क कट ऑफपेक्षा जास्त मिळाले त्यांची आम्ही ॲडमिशनच्या आधी पालकांबरोबर एक मोठी मीटिंग घेतो आणि त्यांना असं समजावून सांगतो की तुम्ही पहिला हर्डल तर क्रॉस केलाय, पहिला जो बॅरियर आहे तो तुम्ही क्रॉस केलाय, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही लगेच IITला जावा. तुम्ही एक 8 दिवस घ्या. आम्ही संपूर्ण IITच्या प्रिपरेशनमध्ये त्यांना काय काय करायला लागणार आहे याची पूर्ण माहिती देतो. किती अभ्यास करायला लागणार आहे, विषयांची डेप्थ किती आहे, किती तासांची लेक्चर अटेंड करायला लागणार आहेत वगैरे वगैरे सगळी माहिती. म्हणजे थोडं आम्ही त्या मुलांना घाबरवतो असं तुम्ही म्हटलं तरी चालेल. आणि ती मुलं सिलेक्ट झालेली असतात त्यामुळे ती मुलं हुशार असतात. तरी पण आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही पालक आणि मुलं अशी एक मीटिंग घ्या व्यवस्थित आणि हे एवढं सगळं त्या मुलाला करायला जमणार आहे का पुढचे 2 वर्ष ह्याचं एकदा त्या मुलाकडनं कमिटमेंट घ्या. जर तो मुलगा ते म्हणाला की नाही मला IITतच जायचं आहे, मला IITची परीक्षाच क्रॅक करायची आहे आणि मी हे सगळं करायला तयार आहे तर आणि तरच तुम्ही आमच्याकडे ॲडमिशन घ्या, नाहीतर तुम्ही ॲडमिशन घेऊ नका. म्हणजे फार कमी संस्था आपल्या भारतात अशा असतील की जे आपल्याकडे ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या स्टुडंट्स किंवा पालकांना सांगत असतील की तुम्ही आमच्याकडे ॲडमिशन घेऊ नका, तुमची ही जर कंडिशन सॅटिस्फाय होत नसेल तर तुम्ही आमच्याकडे ॲडमिशन घेऊ नका. ते होणार नाही काम.
त्यामुळे ते इव्हॅल्युएशन म्हणजे एकतर आता आमच्याकडे येत असेल तर आमची सिलेक्शन टेस्ट किंवा तो कुठच्याही दुसऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये जात असेल तरी सुद्धा एक वेगळं सेपरेट थर्ड पार्टी इव्हॅल्युएशन ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीचं इव्हॅल्युएशन त्या मुलाचं झालेलं असलं पाहिजे. केवळ त्याला 95% 97% मार्क मिळालेले आहेत म्हणून त्याने IITचा अभ्यास अंगावर घ्यायचा असं बरोबर नाही. त्याच्यानंतर ती मुलं आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्या मुलांना एकत्र करून संपूर्ण 2 वर्ष तुम्ही काय करायचं आहे, कसं करायचं आहे याचं आम्ही एक कॉमन मिटिंग घेतो पहिल्यांदा. 120 मुलं आणि त्यांचे पालक अशी एक कॉमन मिटिंग घेऊन त्यांना पुढच्या 2 वर्षात तुमच्यासमोर काय आहे हे आम्ही संपूर्णपणे समजावून सांगतो. आत्ता सध्याच्या काळामध्ये IIT JEE ॲडव्हान्सची जी परीक्षा आहे ती फक्त तुम्ही हुशार आहात म्हणून क्रॅक करू शकत नाही. पूर्वी 30-35 वर्षांपूर्वी अशी परिस्थिती होती की खूप हुशार मुलं जी असायची ती IITची परीक्षा आपण क्रॅक करायची त्यांच्या बुद्धिमत्तेवर, कारण ते लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन पेपर वगैरे अशा टाईपची होती. पण सध्याची जी परीक्षा आहे आणि सध्याचा जो पोर्शन आहे आणि जो डेप्थ आहे विषयांची ती मुलं भरपूर अभ्यास केल्याशिवाय कितीही हुशार मुलगा असला तरी सुद्धा IITची परीक्षेमध्ये चांगलं परफॉर्मन्स देऊ शकत नाही. त्यामुळे ज्या मुलाची हार्डवर्क करण्याची क्षमता आहे, ज्या मुलाला फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स मनापासून आवडतं आहे आणि त्याची भरपूर अभ्यास करायची तयारी, अशाच मुलाने IIT JEEला ॲडमिशन घ्यायला हवी. नाहीतर पहिले 2 ते 3 महिने ती मुलं त्या क्लासमध्ये जातात, लाखो रुपये फी भरलेली असते. 3 महिन्यानंतर त्या मुलांच्या आणि पालकांच्या लक्षात येतं की हे काय आपल्याला जमणार नाहीये. मग ती फी पण वाया जाते, मुलगा पण तो त्याचं मनोधैर्य खचतं वगैरे अशा अनेक प्रॉब्लेम्सना सामोरं जावं लागतं. त्यामुळे आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही कमी मुलं घेतो पण प्रत्येक मुलगा व्यवस्थित टेस्ट करून घेतो. नॉट दॅट की ते सगळं चांगलं करतात इव्हेंच्युअली, कारण मी म्हटलं तसं हे खूप अवघड शिवधनुष्य आहे. दररोज 12 तासाप्रमाणे सलग 2 वर्ष अभ्यास करणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. पण त्यातले 50% जास्त मुलं आम्ही जसं सांगतो त्यांना ते करतात आणि ते IITत जातात. आणि फक्त IITतच जातात असं नाही तर IITत गेल्यानंतर सुद्धा आमच्या इन्स्टिट्यूटची एक वेगळी ओळख ते तिथे निर्माण करतात. IITतनं बाहेर पडल्यानंतर आत्ता गेल्या अनेक वर्षातल्या मुलांचं जे काही काम आहे ते आपण बघितल्यावर त्यांनी 8वी 9वी 10वी 11वी 12वी आमच्याकडे जर 5 वर्ष अभ्यास केलेला असेल तर तो मुलगा हा इतर सगळ्या मुलांपेक्षा वेगळा असतो.